जय श्रीराम मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सर्व बकासूर फॅन्ससाठी एक आनंदाची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बकासूर मित्रांनो दुखापतीतून 100% बाहेर झाला आहे आणि आज दुखापतीनंतर एका मैदानात पळून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला मित्रांनो। आणि बकासूरने सिद्ध करून दाखवलं की मी देव आहे आणि देव कधी थांबत नाही आणि कधी थांबणार नाही मित्रांनो। आज मौजे दारवली तालुका मुळशी जिल्हा पुणे येथे वाघजाई माता केसरीचं भव्य दिव्य असं ओपनचं मोठ्या रकमेचं मैदान पार पडलं आणि त्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बकासूर पळाला मित्रांनो। बकासूरचा पैरा होता कारुंडेकरांचा व्हाईट गोल्ड चिक्या मित्रांनो। आणि हे दोन्ही नंदे या मैदानात रीतसर 3 फेरे पळून प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आणि बकासूरने सिद्ध करून दाखवलं, जर मला काही झालं तरी मी लगेच पुढच्या मैदानात नक्कीच कमबॅक करून दाखवणार। आणि बकासूरला खूप मोठी अशी दुखापत झाली होती पण त्यातून तो 100% बरा झालेला आहे आणि त्याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं की मी या बैलगाडी क्षेत्रातला देव आहे आणि देव कधी थांबणार नाही आणि थांबू शकत नाही मित्रांनो। बकासूर पूर्णपणे नीट झाले आहे आणि पुढील कोणत्या मैदानात पडणार तर मित्रांनो आता डायरेक्ट बकासूर हा आपल्याला 2 मेच्या कोरेगाव हिंद केसरीच्या मैदानात 100% पाळताना दिसणार। आणि बकासूरचा या मैदानातली पायरा असू शकतो, 2 संभावित पायऱ्या असू शकतात मित्रांनो। त्यापैकी दोन्हीपैकी एक कोणता तरी एक पायरा 100% आपल्याला पळताना दिसणार। प्रथम म्हणजे घोटचा छोटा सर्जा मित्रांनो, हा पायरा एक असू शकतो आणि दुसरा म्हणजे आता सध्या बैलगाडी क्षेत्रात धुमाकूळ घालणारा हिंदकेसरी चिमण्या संभाजीनगरकरांचा हिंदकेसरी चिमण्या मित्रांनो। या चिमण्या आणि घोटचा सर्जा या दोन्ही नंदींपैकी एक 100% बकासूरचा कोरेगाव हिंदकेसरीच्या मैदानात पैरा असणार आहे। आणि बकासूरला आणि जो काही या कोरेगाव हिंदकेसरीच्या मैदानात बकासूरचा पैरा असेल त्याला या कोरेगाव हिंदकेसरीच्या मैदानासाठी शुभेच्छा देऊया त्या मित्रांनो। आणि मित्रांनो, आपला लाडका दशमिंद केसरी बकासूर नक्कीच 11वं हिंदकेसरीचं किताब स्वतःच्या नावावर करेल। त्यासाठी बकासूरला आणि त्याच्या पायऱ्याला भावी पायरा किंवा संभावित पायरा जो असेल त्या पायऱ्याला शुभेच्छा देऊयात मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।